नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू व्लॉगमध्ये. आज आहे गुरुवार, तर आज म्हणलं नाश्ता करू आधी आणि मग बाकीचे कामं करू. थोडेसे चालू थोडंसं नाश्ता करू, भूक पण लागली होती. तर जाऊयात आता खाली आपण पीजी का थोडंसं विटॅमिन डी घेऊ. 5-10 मिनटं विटॅमिन डी घेऊ. तिथं थांबू, मस्त होईल विटॅमिन डी येईन आपलं. सोबत थांबू, पुढं मागे काय जे असेल ते थांबतो उभा आणि परत भेटतो. फायनली फ्रेश झालोय मी. दुसरी गोष्ट अशी की जर गार पाण्याने आंघोळ केली ना तर फ्रेश वाटतं, आणि जर तेच गरम पाण्याने हे केलं ना, आंघोळ केली ना, तर फ्रेश नाही वाटत उन्हाळ्यात. म्हणजे काय नाही वाटत माहिती आहे का, असं आळस निघल्यासारखं होतच नाही. तसं गार पाण्याने कसं आळस निघल्यासारखं होतं, तसं होतं. ठीक आहे, जाऊ आपण आता पुढच्या काम. तुमच्या म्हणण्याप्रमाणे आज क्लिअर व्ह्यू आहे, बरोबर ना? हा, क्लिअर व्ह्यू दाखवतो तुम्हाला, एकदम क्रिस्टल क्लिअर. असं वाटतंय काहीतरी धूळ सगळी गायब केली. अरे अरे खरं चिडू, सगळं क्लिअर आहे सगळं. ती सौरची बिल्डिंग पण दिसू राहिली बघा, सगळं क्लिअर व्ह्यू आहे आज. काहीच धुकं वगैरे काहीच नाही, मस्त व्ह्यू दिसतोय. व्ह्यू एन्जॉय करून आता बसूयात आपण. त्याचा माणूस आहे, काही झालं नाही तर नसून जेवायला बोलवले तर आपल्याला भाऊ, त्याच्याबद्दल आहे ना मनापूर्वक आभार तुझे. जेवण आपल्या माणसाचं पोट भरलं. अरे वा, येतोय हो, जेवण येतोय ना. अरे हा कोण आहे? हे काय घातलंय? कझाकिस्तानचा हा सुलतान. कझाकिस्तान कझाकिस्तानचा सुलतान. अरे ह्यो काय म्हणतोय कझाकिस्तानचा सुलतान आहे? काही म्हणत काही तेच नाव ठेवलं होतं. पंजाबी गुज्जर. आणि तो कसा आहे? कोण घेऊन याच्यात बोलत जा आता. पीटी मास्टर. तिथं जेवतो का तिथे सर तुला गाडी काढायची सर. ए ऐक ना, थोडे दिवस तर नंतर चल ना, अरे भूक लागली भाऊ, चल ना. अरे हा ना, जाऊ करू त्याला. यांनी विचारला नाही तो काय झालोय काय सुरू राहिलं, मारतो 10 मिनिटं जाऊ शकतो तू. कंप्लेंट ठेव, सशांकच्या नवीन पीजीचा रेंट किती पडतंय नेमकं आणि किती सेव्ह होत आहे. मला एक्झाम इकडे मायरा मला काय म्हणलं माहिती का, दीदीकडे जाईल, दीदीकडे 2 महिने थांब, परत डिपॉझिट द्यायचं, परत राहील. आता 4,000 दिल, 3 दिले. लय भारी रे आमचा शशांक. सोबत नाही गाडी, माझा शशांक किती भारी गाडी चालवतो. आता हा यो सांग, दररोज काढतोय मित्रामुळे. मित्रामुळे दररोज काढतो. गाडी काढतोय मित्र म्हणून ना फक्त. 5व्या गेअरवर गाडी चालवतो. नाही रे, चांगलं आहे रे पोरग. हा यो 5व्या गेअरवर गाडी चालवतो. काय मी चाललोय आजच्या मित्रांग, हा ऍडजस्ट करून येईल, विसरू नका. ठीक आहे, चालेल. हा चल जाऊ आता. हे ठीक आहे, जाऊ का? जाऊ का? चालले का? हा बघू, काय माहित नाही काय करायचं काय. करतोय भाऊ. हर्ष, अरे हर्ष चांगलं दिसतोय. तर हर्ष किती वेळ लागणार तुला जायला? 1-2 मिनिटात धूम बंद होतो. हा ठीक. नाटक बघा, ऍटिट्यूड नाटक बघा भाऊ. परत अभिनंदन, धन्यवाद. अभिचंदन, तू आलाय का कॉफीला घे बोलवायला आलाय का? मयूर बसलाय. हा ठीक आहे, जाऊयात. यांचं काय चाललंय पांचटपणा, जाऊ दे, आपण जाऊ कॉलेज. गरज पडते. तर भाऊचं तुम्हाला जसं माहिती आहे, मागच्या व्हिडिओमध्ये भाऊचं लगीन झालंय. तर ते लगीन अनुष्ठेट नमस्कार पोरांना आहे म्हण, नाही तर हॅलो जय श्रीराम म्हण, काहीतरी म्हण तुझ्या शुभ शब्दात. जय श्रीराम मित्रांनो. काय विषय नाही, काय विषय नाही. अनुष्ठेट दिवसापासून हा. ट्राय करत होतो तुझ्या ब्लॉग मध्ये येण्याचा. अरे वा वा, फायनली आला का? आज फायनली आलो. काय विषय नाही, काय विषय नाही, आमचं भाग्य आज आहे. माझा दिवस सार्थक केला. ठीक आहे. करून आठवतो शेजवळ कुठे आहे? शेजूळ आहे तिकडेच आहे. शेजूळ तिकडेच आहे. हे मला काय देऊ राहिलं तुला काय हात नाही का? आहे ना. मग माझ्याकडे काय देऊ राहिला? नाही दिलं. तुला आहे ना खरंच प्रोटीन घ्यायची गरज आहे डे बाय डे. माय डिअर फ्रेंड शशांक आणि हर्षच्या भाषेमध्ये हत्ती. आणि ऐक ना, तुझी लग्नाची आदली लाईफ कशी होती? लग्न होऊन 20 दिवस झाले, थोडस एक्सपिरियन्स होते अजून, मग सांगतो ना. अरे पण 20 दिवसात काहीतरी कळलं असेल ना की बाबा एकटा जायचं आंघोळीला. पण आता
या बाईला मी काही बोललो का माय कसं सांगत नाही, होतो तू बोलतो तसा ना चल जायचंय खाली. मी त्याला काय Sorry, विचारलं, ठीक आहे, तुझं आमचं मोबाईल काय डाटा आहे चालू का आहे? 50% संपलाय ते तो लागायचं. नको विचारू काही नाही नाही मला एक जेन्युइन गोष्ट सांग लोकांना. लग्नाच्या आधी कसं होतं लग्नाच्या नंतरचं कसं एका दोन शब्दामध्ये. अरे माझं लग्नच त्या व्यक्तीच होत झालंय जिथंच होत मी आधी पण होतो लग्न आधी तर मला सारखंच वाटतंय. चांगली फिलिंग बच्चे असं राहिलेत कारण की यो पोर आहे त्याला म्हणतोय पीटीचं लेक्चर आहे का, पीटीचं लेक्चर आहे का रे? ए पीटीचं लेक्चर आहे का? कोणता? अरे गपचं टी शर्ट दे ना याचा. अंड्याचे भांडे घेऊन जा, गपचे टी शर्ट घेऊन जा. अरे मेसेज तर करावं तू सांगतच पाहिजे ते अंड्याचं भांड दे यांचं पीजी वरून घेऊन गेले टी शर्ट घेऊन जातोय काय? क्रिकेट आणलं काही बोलू राहिलाय तो. हो सर आज कुठला गेम आहे पीटीचा सर, पीटी सर चल मागे काय भारी वातावरण आहे, पिवळं शेड. आता इकडे बघा हळूहळू किती भारी दिसतंय. रिअल म्हणजे माहित नाही किती भारी दिसतंय इन रिअल मध्ये, पण आता तर खूप भारी दिसतंय वातावरण. एक नेंबेर दिसतंय, एक नेंबे परिस्थितीची बात मारतोय. हे होय ना बागतदार आहे. हा बोल बोल बोल. ठीक आहे कॉल होते. मी कॉलेज पासून ओळखतो. 1.5 लाख रुपये फी भरल्या. 1.5 लाख रुपये फी भरलेला माणूस आहे. ते काय ना माहिती का, हा. एज्युकेशन लोन घेतलं. बागायतदार एज्युकेशन लोन घेते. हा ना बागायतदार कसं काय एज्युकेशन लोन? संत्री गेला तर ते मला मोबाईल घेऊन दे. असा मोबाईल झाला. हा ना एवढे संत्री. जाऊ दे. घेतला मोबाईल तू किती नाही तू किती दे म्हणत होता त्याला? आयफोन 13 हा? 24,500. 24,500 त्याने किती दिलं? 24,500. होय मी पण चूजला म्हणजे मी त्याला 20-22 पर्यंत म्हणत होतो. त्यांनी फक्त 500 रुपयाचं हे झालं ना काही. नाही 2-2.5 रुपयाचा फरक पडला. त्याला म्हणून दिले असते ना नंतर. 70 वालती येईल 70. पण तू नवीन नाही घेऊ शकत. आपल्या गरिबी. आता गरिबीचं बोल ना तू. याला गरिबीचं बोल. शेवटी परिस्थिती असते हो. अरे काय परिस्थिती खोटं बोलतो ना. असली तर माणूस लई गरिबी परिस्थिती. गरिबी. हा बागायतदार आहे आणि गरीब. माझ्या डोळ्यात पाणी आलंय असा विषय परिस्थिती. त्याचा 20 गुंठे बागायतदार आहे. 20 गुंठे बागायतदार. फक्त आहे ना, कोथिंबीर बागायतदार. त्याला म्हणायचं ऐक ना, शेअर इकडे करायला लाव. तिथे श्रीमंती दिसून जाईल नाही का ते. हा तेवढं आहे. बाळी बिळी. हा ऐका दिसली का बाळी बिळी कशी इकडे श्रीमंत इकडे चैन आहे. गाड्यावर? गाड्या बिड्या. हा श्रीमंती इकडे. 20 गुंठ्यात कोथिंबीर लावणार कार्यकर्ता. काही बोलू तर 20 गुंठ्यात खूप कोथिंबीर लावतोच आम्ही. असं त्यांची इथं. अरे घरी काय ना. अरे गावाला लावली होती पाटील आणि बांधावरती काय लावलंय? गवतीच्या. बांधावरती गवतीच्या. अयो लय येडा रे यो. यांचे बांधवर काय माहिती का? काय असं बांधच नाही त्यांना. काकडी काकडी काही बोलत राहो. काँग्रेस म्हणायचं. काँग्रेस मॅच बघतोय. जिंकू ना भाई. झिम्बाब्वे म्हणलं जिंकलो पाहिजे आपण. बरोबर ना? जिंकलो तर पाहिजे. तू कुठं चाललाय? जिमची बॅग घेऊन बॅडमिंटनला? आणि जिमची बॅग घेऊन का चाललंय बॅडमिंटनला? बॅग मध्ये शूज होत तुझे शूज आहेत का? दररोज जाणार आहेस का तू? दररोज जाणार आहेस का? नवीन शूज घेतले जावं लागणार पैसे नवीन शूज घेतले म्हणून जावं लागेल म्हणून. तर आता लेट्स वॉश अवर युटेन्सिल्स बिकॉज आय हॅव डन माय डिनर. सो लेट्स वॉश इट. प्लेट जरी बोललो असतं ना, लेट्स वॉश आवर प्लेट तरी चाललं असतं. युटेन्सिल्स इज गुड वर्ड. वेसल बोल. वेसल. आय वुड लाईक युटेन्सिल्स पूर्ण सामग्री झाली. येस दिस इज द पूर्ण सामग्रीच आहे ना भाऊ. इज द होल सामग्री. युटेन्सिल्स म्हणजे डबे बिबे घे मग. Those are not, you can say, blank. They are filled right now. That's why I can't wash it. Hey, चल बच्चन मन करने को ज़्यादा फॉर्म नहीं. ब्लँक नाही रे. I would like to say blank. ब्लँक बुक असते. Important thing is you got my intention ना. So हा हे बरोबर बोलते. हे नेमकं एकदम बरोबर. हा तुला जर माझं इंटेन्शन संपलं विषय. बरोबर आहे का नाही पब्लिक? शेवटी मराठी माणसं आहे आपण. का इंग्लिश वाले आहेत का आपण? समजलं पाहिजे ना याला. तर भाऊ हसतानी आणि खातानी असं वेगळंच असं डोकं तर चमक निघू राहिली. कारण काय माहिती मे बी झोप नसन झाली त्याच्यामुळे होत असेल. तर आता बघा पाण्याचं स्पीड किती फास्ट आहे बघा. पूर्ण असं हे केलं तरी फास्ट. किती पाणी अवघड आहे आता. वॉशिंग मशीन मध्ये टाक. वॉशिंग मशीन मध्ये टाकून देतो म्हणजे लवकर धुवून निघते ना आपले भांडे.
धुतो, बच्चन काही मारायला लावतो यायला, मग धुतो, वरती जातो, मस्त पडी घेतो, वरती भेटू आपण. काय विषय सहा, ठीक आहे, 6 मारले. पॅटी बॅग घेऊन जाणार होतो बहिणीकडे, आपण बघूया त्याच्या रूम मध्ये जाऊन तो काय करतोय, नेमकी गेलाय का काय. पॅटी, व्हॉट आर यू डुईंग? 2 मिनिट शिफ्टिंग करतोय. तू साईडलो 2 मिनिट अरे मला फक्त दाखवते ना. थोडा जरी फ्रेम मध्ये आला शॉर्ट होता. नाही. तिकडे दाखव त्या तिकडे रूम मध्ये हे बघा, हे बॅग आहे. बॅग आता पॅटी चाललंय त्या रूम मध्ये कोणत्या रूम मध्ये? हा, या बॅग आहेत. असं पॅटी जा, तुम्ही जेवण केलं, माझं डोकं दुखतंय. अजून एक बॅग आहे ना. माझं डोकं दुखतंय, मी जरा जातो. अरे बाबो, फुल पॅकिंग केली भाऊ पॅटीनी. पॅटी चाललाय आता आपल्या लवकरच सोडून. पण काय नाही पॅटी, तू जरी सोडून गेला तर तू आमच्या मनात राहशील, कारण की तू मनात घर केलंय आमच्या, त्याच्यामुळे बाकी काही नाही. ते सोड, आपला जायचं पॅटी का अच्छा होगा. सामान टाकलं जायचंय. दादा माझं लय डोकं दुखतंय. मी गाडी शनी नव्हतो, हर्षने गाडी दिली, ओमक्याला घेऊन जाऊ, उमाईला घेऊन जाऊ, सगळ्याला पोरं गाडीवर घेऊन जाऊ आपली. बरं ठीक आहे, चालेल, काही विषय नाही. ये थोड्याने खाली मी घेऊन हा, जातो. एक काम करू, उद्या मी येतो तुझ्यासोबत, असं करू. उद्या मी येतो ना, काही उद्या गोष्ट नाही. हा उद्या आहे ना, उद्या नाही. यायचं. मग उद्या येतो मी, आज कोणाला तरी घेऊन जाऊ, उद्या मी 100% तुला मदत करायला येतो. बरोबर आहे की नाही आर्यन शेठ? मग मी पॅटी पण आम्हाला खूप वाईट वाटतंय. हा ना. जिंदगी की नाही सुरुवात. पीजी सोडते 2 वर्षानंतर सोडू राहिलो. हे का बच्चो, काही बोलतो, येड आहे बरं काही, लय येड आहे. तुमचा किस्सा सांगू का? याने काय केलं, घरी गेला, 2 महिने पीजी सोडली, परत ते ओनरला 3000 रुपये दिले. हे नव्हतं बोलायचं बाई. हे नव्हतं बोलायचं. आता आपली मैत्री संपली. लाईव्ह ब्लॉग वरती संपला आपला हिशोब आजचा. चल. नाही जाऊ द्या. तर पॅटी, आय विल 100% हेल्प यू, बट टुमारो, नॉट टुडे. तो आता तर नाही ना, माझं पॅटी, तू जर व्लॉग बघत असेल तर माझं डोकं दुखतं. आता मी आलो पुढं, तर आता आमचा कार्यकर्ता बघा, कार्यकर्ता मीटिंग करतो वाटतं, आणि लवकर. अरे पॅटी चाललाय, तर पॅटीला काय बोलायचं आहे का तुला? अरे अरे अरे, हळूच शर्ट घालतोय तो. ए खाली घे. ते बघा मीटिंग चालू आहे त्याची, आणि याचा बघा राडा बघा किती घाण आहे, लय घाण राहतो. मी स्वच्छ राहतो, तर ठीक आहे, काही विषय नाही. तर माझं जायचं आपल्याला. आम्ही उद्या जायचं त्यासोबत, तुम्ही आज जा. माझं लय डोकं दुखतंय, मी प्रयत्न करेन लवकर एडिट करून झोपायचं, कारण की काल 2-3 दिवसापासून झोपच नाही होती व्यवस्थित. 5-10 मिनिटं बसलो, रूमवरती आलो, थोडंसं जेवण वगैरे केलं, 5-10 मिनिटं बसलो, पॅटीला भेटलो. पॅटीला तुम्ही बघतानाच ती क्लिप टाकल मी. आणि दुसरी गोष्ट अशी की भाऊ इच्छा हो राहिली मोठी व्लॉगिंगची, बघू प्रयत्न करू आपण, ते पण करायचा प्रयत्न करू सॅटर्डे संडेला. आणि दुसरी गोष्ट अशी की आज जरा लवकर झोपायचा प्रयत्न करू. तर माझं डोकं पूर्ण दुखतंय, म्हणजे असताना पण आतून चमक भरू राहिली आपोआप, आणि खाताना पण अशी चमक भरती, खाली वागताना पण. तर ठीक आहे, तर आजसाठी काय करू आपण, आपला व्लॉग इथपर्यंतच ठेवूयात. भेटूयात पुन्हा नवीन व्लॉगमध्ये. टिल देन सबस्क्राईब, लाईक, शेअर करा, आणि भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.